कर्जमुक्तीच्या मागणीसाठी आंदोलन केलं जात आहे आणि आंदोलकांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये जे आहे ते सकारात्मक चर्चा झाली आणि 30 जून ही अंतिम तारीख जी आहे ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आहे ते मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे। त्यामुळे एकूणच या सगळ्या संदर्भामध्ये सध्याला शेतकऱ्यांना जे आंदोलक आहे नागपूरमध्ये त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे। हो, मला सांगा, बच्चू कडूंनी स्पष्ट सांगितलं आहे, आम्ही तारीख मागण्यासाठी आलो होतो, आम्हाला तारीख मिळालेली आहे। त्यामुळे कुठे ना कुठेतरी एक संकेत दिलेले बच्चू भाऊने आंदोलन जे आहे ते आता स्थगित होण्याच्या मार्गावर आहे। हे सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा निवडणुका होत्या त्या टायमाला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 करू, पण सातबारा कधी करायचा आहे ह्या काही तारखा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या नव्हत्या। बच्चू भाऊनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एकत्रित केलं, नागपूरला इथं आंदोलन ठेवलं आणि हे आंदोलन ठेवून शेतकऱ्याच्या सातबारा कोरा कधी करायचा आहे ही तारीख मुख्यमंत्र्याच्या तोंडून वदवली आहे आणि ती तारीख 30 जून ही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली आहे। त्यामुळे बच्चू भाऊंना शब्द देणं म्हणजे सरकारनं फार विचारपूर्वक शब्द दिलेला असेल। फडणवीस साहेबांना माहीत आहे की ह्या माणसाची नादी लागायची नाही, बाकी कुणाच्याही नादी लागायचं। बच्चू भाऊ जे म्हणतील ते निर्णय अंतिम असेल आमच्यासाठी। आम्ही शेतकरी नेता म्हणून निवडलेलंच आहे त्यांना। सध्या शेतकऱ्यांच्या आनंद चेहऱ्यावरती जे आहे ते आनंद पाहायला मिळत आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।